नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत घाटमाथ्यातील कुंभारली घाटामध्ये आणि याच घाटमाथ्याच्या कुंभारली घाटाची चर्चा नेहमी वाहनांची तुंबळ आणि तुंबलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे चर्चेत असते। ते चर्चेचे कारण तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की कशा पद्धतीने मी कॅमेरामॅनला विनंती करतो की या रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे। कॅमेरामॅनला विनंती, या कराड चिपळूण मार्गावरील कुंभारली घाटाची अवस्था रस्ता की नाला अशी झाली आहे। खड्ड्यामुळे वाहनांचे नुकसान होऊन तासनतास वाहतूक कोंडी होते। एकीकडे किरकोळ कारणावरून आरटीओ सामान्यांकडून दंड वसूल करते, मग या खराब रस्त्यावर जबाबदार असलेल्या अधिकारी आणि ठेकेदारांना दंड कोण लावणार? खड्डे भरण्याच्या नावाखाली केवळ लाखो रुपयाचा मलिदा लाटला जात असल्याचा संताप वाहन चालक व्यक्त करत आहेत। खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। या खड्ड्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहेत। या गाड्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होते। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं या ठिकाणी या वाहनांना कसरत करावी लागते। हा खड्डा तुम्ही पाहू शकता, मी डोपरापर्यंतचा भाग या खड्ड्यामध्ये गेलेला आहे। इथून तुम्ही बघू शकता की कमीत कमी एक फुटाचा हा खड्डा आहे आणि या 1 फुटाच्या खड्ड्यामध्ये जर एखादं वाहन गेलं, मोठा ट्रक गेला, तर त्याला या खड्ड्यातून परत वर निघण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अडचण होते आणि त्यामुळं ट्रकसुद्धा या ठिकाणी पलटी होत आहेत। छोट्या मोठ्या गाड्या आहेत त्या मागून पुढून लागत असतात। आपल्याबरोबर या रस्त्याने नेहमी प्रवास करणारे एक वाहन चालक, ज्यांचा ट्रक आहे आणि ट्रकचं जे ट्रक वाहन आहे या रस्त्याने नेहमी ये जा करत असतं, ते वाहन चालक आज आपल्याबरोबर आहेत। काय सांगाल की कशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी त्रास सहन करावा लागते? त्रास म्हणजे काय आहे, दिवसा गाडी आली तर काय कळत नाही आम्हाला। रात्रीची लाईटवर गाडी कळते, खायनं बाबा गाडी येते आणि दिवसा काय कळत नाही। मग गाडीवाला काय होते, फोर व्हीलरवाला आत नाही येतो, मग आम्ही खायनं मोठ्या गाड्या 6 टायर गाड्या घेऊन येतो। ते 6 टायर गाडी घेऊन आला, अचानक आली की आम्हाला ॲक्सिडेंट होतोय। परवा इथे गाडी 6 टायर घासली, त्यानं तर त्या गाडीवाल्यानं काय करायचं, त्याला त्याच्यावर भांडण झालं, ते गेलेच निघून। आता एवढे मोठे खड्डे पडले, त्या खड्ड्यामुळे पाटा तुटण्याचं काम होतंय। गाडीचा पाटा तुटला तर रस्त्यामध्ये ट्रॅफिक जाम होतं। काल सोनपत्रात गाडी परवा पलटी झाली तेव्हा त्यांनी सिमेंट टाकलं मागं, त्याच्यावरती कॉर्नरला तिथं प्लेटा पलटी झाल्या, ते रस्ता बंद होता। त्यांनी गाडी पलटी झाल्यावर चेक काम करतात ते, तोपर्यंत काम करत नाहीत। गाडी जेव्हा खड्डा मोठा होईल, गाडी पलटी होईल, एक गाडी पलटी झाली नंतर मग ते खड्डा भरतात। त्याच्याशिवाय या घाटामध्ये कोण लक्ष त्यावर तर लक्ष देत नाही। गाडी पलटी झाली नंतर मग गाडी पलटी झाली की मग त्यांची जाग येते, मग त्यावेळी ते करतात खड्डा पेटा, तोपर्यंत करत नाहीत। आता इथं माल आणून टाकलाय, पण आम्ही बघतोय माल तसाच पडलेला आहे, त्यांचं काम नाही काय करत। तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीनं या ठिकाणी खड्डा मोठा पडलेला आहे, म्हणजे असे बरेच कॉर्नरमध्ये असे खड्डे पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे गाड्यांचा अपघात होतात। मात्र आता या ठिकाणी वाहन चालकसुद्धा बोलत आहेत की मोठ्या प्रमाणात खड्डे पडले, त्या खड्ड्यामध्ये एखादा वाहनाचा अपघात झाला, एखाद्याची जीवितहानी झाली की मग मात्र शासनाला जाग येते आणि मग खड्डे भरायचं काम चालू होतं। म्हणजे एखादी जीवितहानी झाल्यानंतर खड्डे भरण्याचं काम जर होत असेल तर हे दुर्भाग्य ह्या वाहन चालकांचं आहे। वाहन चालक मालक आपल्या गाडीला इन्शुरन्स असेल, सगळ्या गोष्टी क्लिअर ठेवतो, मात्र हे जे रस्ते आहेत हे क्लिअर ठेवण्याचं काम या महाराष्ट्र शासनाचं आहे, ते कुठेतरी चुकतायत। इथं आम्ही बघतोय की या घाटामध्ये काम केलं जातं, पण हे काम निकृष्ट दर्जाचं होतं आणि याचा मलिदा इथल्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना मिळतोय। सम्राट महाराष्ट्र बरोबर मी भरत, जय हिंद, जय महाराष्ट्र।